उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या अनेक उमेदवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. निवडणुकीत जनतेचा कौल आपल्या बाजूने राहील असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला. अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात नॉर्थकोट परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून वातावरण चांगलेच तापले आहे. उर्वरित 2 दिवसात आणखी किती उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि आता काय विचार काय आहे करायचा? या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा एक इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 2 मध्ये फॉर्म भरलेलो आहे आणि जे पार्टी आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पुढचं पाऊल उचलू. भैया, आता नवीन काय करायचा विचार आहे? ऑलरेडी प्रभागात एवढा विकास झालेला, तर नवीन तरुणांसाठी काय करायचा विचार? मागच्या 7-8 वर्षात त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधाचा खूप मोठा प्रश्न होता, पण मालकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या मार्फत सर्व सुविधा त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि राहिले एक क्रीडांगण, बगीचा या महत्त्वाचे विषय आहेत. आणि नवीन पिढी जे मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगलं क्रीडांगण किंवा बगीचा असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणले आम्ही हॉस्पिटल बोललो होतो, त्या ठिकाणी देहिकण्याला एक स्वतंत्र दवाखाना आणि शेळगी भागात एक हॉस्पिटल उभा केलेला आहे. येणाऱ्या काळात युवकांच्या रोजगारासाठी जे काही त्यांचे सूचना घेऊन त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. आपल्या पॅनल सोबत इतर अजून कोण दिसतील चेहरे? सध्या कुठलंच पॅनल आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. जे पार्टी बी फॉर्म या ठिकाणी देणार आम्हाला त्याचं आम्ही पालन करू. अर्ज भरताना केदार उंबरजी सोबत दिसले काँग्रेसचे नेते, त्यांनी देखील प्रवेश केला असं माहित आहे. काय या भागात काम करत असताना त्या सर्वांचं साथ आणि सर्वांचं मार्गदर्शन या भागातनं मला लाभलं आणि आज त्यांनी एक मोठ्या भाऊच्या नाते या भागातल्या नागरिकांच्या सोबत इथं येऊन फॉर्म भरताना एक आशीर्वाद दिला. भाजपामध्ये नवीन चेहऱ्यांना यंदा तरी संधी मिळणार? मी एवढा मोठा नाही, मी या ह्याच्यावर भाष्य करू शकत नाही. पार्टी श्रेष्ठी जे संधी देतील ते सर्वांना मान्य असेल. अधिकृत यादी कधी जाहीर होईल, काय पक्षाकडून सांगण्यात आलंय? एबी फॉर्म संदर्भात काय? आज उद्यामध्ये होईल, कारण 2च दिवस राहिलेले. गेल्या वेळी महापूर उठलं होतं, ह्यावेळेला निवडून आल्यावर मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मी वर्तमान मध्ये जगतो. मला आजचं जे आहे ते माहित आहे, पुढचं भविष्यात मला माहित नाही काय होणार आहे. जे आज आहे ते मी त्याला पुढे बघतो. मला पाहिजे प्रभाग क्रमांक 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री माझे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. माझ्याबरोबर राजकुमार पाटील आणि आमच्या भागातील सर्व कार्यकर्ते आणि मतदार यांच्या वतीने आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. यावेळेस तुम्ही प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करणार? ऑलरेडी तुम्ही करत आलेला आहे, त्याच्या पुढे नवीन पद्धतीने कशा पद्धतीने? त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी मी तिसऱ्यांदा आहे. तिथले प्रत्येक काम आम्ही म्हणजे ते परिवार म्हणून आम्ही त्या प्रभागाला बघतो. त्या ठिकाणी सगळे काम माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री यांच्या निधीतून आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. आणि भविष्यात प्रभाग क्रमांक 3D मध्ये या ठिकाणी जो गेल्या अनेक वर्षापासून जय भवानी क्रीडांगण त्या ठिकाणी थोडंफार दुरुस्ती राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मैदान करण्याचा मानस आणि तसेच दुसरं पार्क स्टेडियम करण्याचं जे पर्ल गार्डन या ठिकाणी जय भवानी या ठिकाणी 6 एकर जमीन या ठिकाणी क्रीडांगणासाठी आरक्षण आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असं नाव दिलेलं आहे. त्याचं पूर्ण माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास करण्याचा संकल्प आहे. कुठल्याही प्रकारे कुणाचा फोन आला नाही, परंतु माननीय या शहराचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी आपापल्या ह्याच्यानी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या. त्यामुळे आम्ही फॉर्म भरून घेतलेला आहे. दादा, तुमच्या प्रभागामध्ये पक्षाचा लोगो चालतो का चेहरा चालतो? प्रभाग क्रमांक 3D भवानीपेठ या ठिकाणी सर्व आजूबाजूच्या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवार निवडला जातो. लिस्ट अजून मला काय माहित नाही. आज आमची उमेदवारी भरण्याचं धावपळीमध्ये आम्हाला काय माहित नाही. आता गेल्यानंतर आम्ही पार्टी कार्यालयामध्ये एबी फॉर्म उद्या 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही द्या, असं त्या देतील असं आशा आहे. उद्धव ठाकरे गटाकडून जी यादी जाहीर करण्यात आली आहे, तुमचं देखील नाव आहे. कुठल्या प्रभागासाठी भरलंय? सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक 4 येथे सर्वसाधारण महिला यातून मला उमेदवारी मिळालेली आहे. आत्ताच मी माझा एबी फॉर्म सहित माझा फॉर्म दाखल करून पोचपावती देऊन बाहेर पडलेली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा प्रभाग क्रमांक 4 मधनं शिवसेना या नावाने ओळखला गेला पाहिजे इथून पुढे, आणि शिवसेनेचा उमेदवार तिथं निश्चितच निवडून येणारच. आणि मी खात्रीपूर्वक सांगते की मी स्वतः प्रभाग क्रमांक 4 क मधून मी निवडून येईल. ताई, आपण काय काय कामे करणार आहे जर निवडून आला? निवडून आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हटलं तर तिथं बाजारपेठ आहे माझ्या भागामध्ये. मग बाजारपेठ असल्यामुळं वाहतुकीची कोंडी होते आणि त्या ठिकाणी जे बाहेरनं जे परचेस करणारा व्यापारी वर्ग, छाटी गल्ली, सराफ बाजार हा जो आहे सोलापूर जिल्ह्यामधलं चांगलं मार्केट आपल्या इथं आहे. तर जे वाहनांची कोंडी होते त्याच्यासाठी प्रथमतः महानगरपालिकेच्या माध्यमातून मी पार्किंगची सोय माझ्या प्रभागामध्ये करून देऊन तिथली वाहतुकीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरा म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणजे माझ्या प्रभागामध्ये स्लम एरिया पण आहे. तर महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांनी सक्षम व्हावं यासाठी मी प्रयत्न करून लघुउद्योग, गृहउद्योग माझ्या माध्यमातून तिथं त्यांना चालू करून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचा मी प्रयत्न करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे. उर्वरित यादीवर आता निर्णय करून लगेच संध्याकाळी 7च्या आत ती पण यादी आम्ही जाहीर करतोय. आणि खूप चांगले उमेदवार म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील असे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. त्याचबरोबर महिलांना पण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे उमेदवार सुशिक्षित असून पक्षाची एकनिष्ठ राहणारे उमेदवार, त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सर्वसमावेशक असे उमेदवार घेऊन महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने या सोलापूरमध्ये लढेल आणि महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल हा विश्वास मी व्यक्त करते. मी नरेंद्र गोविंद काळे, प्रभाग क्रमांक 24 मधनं सर्वसाधारण या प्रवर्गातून मी फॉर्म भरले की पक्षाने पक्ष मला तिकीट देईल आणि पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार येणारी निवडणूक आम्ही लढू. विकास कामांवर आपण भर दिला होता तुमच्या कार्यकाळामध्ये, नेमकं त्याची सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल असं वाटतं? निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं धोरण जे आहे की विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुका लढतो. आणि मी आजपर्यंत जी कामं केली आहेत नगरसेवक असताना त्या भागातली केलेली विकासाची कामं, निश्चितपणाने या सगळ्याचा उपयोग मला येणाऱ्या काळात निवडणूक लढताना होईल असं मला ठाम विश्वास. बोला. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 कडे आम्ही प्रभागातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. आणि आज आम्ही सगळे इच्छुक एकत्रित आमच्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेता आता जी इनकमिंग चालू आहे आणि म्हणतात की कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, तर काय वाटतं कार्यकर्त्यांचा विचार होईल खरंच? माझ्या प्रभागात एकही इन्कमिंग नाही, त्यामुळे तो प्रश्न मला लागू होत नाही. पक्षाच्या बद्दल मी माझ्या वैयक्तिक माझ्या प्रभाग क्रमांक 4 पुरतं तुम्ही बोला, मी सगळं बोलतो. बाहेरच बाकीचं मला माहित नाही. आपल्या प्रभागाचा विकास याच्या पुढे कशा पद्धतीने करणार? ऑलरेडी मागच्या आमच्या नगरसेवकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. भविष्यामध्ये परत देखील अजून यात काही सुधारणा करता जे काही मूलभूत सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी या प्रभाग 4चं पॅनल हे पूर्णपणे कटिबद्ध असेल. बोला पाहिजे. आज आपण इथं आलात, किती जणांचे इच्छुकांचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत, कोणत्या प्रभागातून भरलेले आहेत? आम्ही प्रभाग क्रमांक 6 4 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. अनुसूचित जातीचे भरलेले आहेत 2, एक ओपन महिला भरलेले आहेत, एक ओबीसीचा भरलेला आहे आणि माझा स्वतःचा जनरल मधून भरलेला आहे. काल जी युती झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे नवीन कार्यकर्ते येणार आहेत त्यांचा कसा विचार केला जाणार आहे? आम्ही 50% फॉर्म्युलावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचं युती झालेली आहे. 51 सीट आम्ही घेतलेले आहेत. पण आता जे नवीन मुद्दे आहेत की जे सोलापूरचा विकास झाला म्हणतात, तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे? सोलापुराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे. प्रभागाच्या वार्डाच्या विकासावर ते काही ठिकाणी कामं झाले असतील, काही ठिकाणी झाले नसतील. जिथं झाले नसतील ते तर मुद्दे आहेतच ना आमचे काय. आणि
बरेचसे मुद्दे हे आहेत ते नंतर तुम्हाला याच्यामध्ये कळणारच आहे. जेव्हा आम्ही जाहीरनाम्यात आमच्या भागातले जे मुद्दे असतील ते मुद्दे आम्ही त्यावेळेस ते जाहीर करू. म्हणजे पहिली यादी कधी डिक्लेअर होईल? आज संध्याकाळपर्यंत तरी अपेक्षित आहे, बघू काय होतं. कारण आताच सर्व शिवसेनेचे श्रेष्ठ मंडळ, सगळं ज्येष्ठ मंडळ आलेले होते, त्यांनी चर्चा केलेली आहे, झालेली आहे. आता एबी फॉर्मची वगैरे चर्चा झालेली आहे तिथं पण ती, आणि आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. महापौर कोणाचा होणार? शिवसेना शिंदे पक्षाचा होणार का? त्याच्यावरती अजून काय ठरलेलं नाहीये, ते निवडणुका झाल्यानंतर ठरेल. भाईजी, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जास्त असताना सुद्धा ते समसमान जागा वाटप जे झाले त्यावरती काय दबाव होता का की बाबा हे असं समसमान झालं म्हणून? काय नाही, तसं काही नव्हतं. जिथं भारतीय जनता पार्टीला आम्ही 30 जागा मागितल्या होत्या, पण त्यांनी त्या 30 जागा या ठिकाणी दिल्या नाहीत आणि युतीची बोलणी काय पुढं सरकली नाही. मग वाट बघण्यात काय अर्थ नाही म्हणून ही युती केलेली आहे. जिथं आम्ही 30 जागा मागत होतो तिथं आम्ही 51 जर जागा घेतल्या असतील तर काय त्याच्यात नुकसान नाहीये. जर उद्याच्याला राष्ट्रवादीने पदच भूमिका बदलली तर शिवसेना तेव्हा काय करणार? कधी आता भूमिका बदलायला वेळ कुठे आहे? आता भूमिका बदलायला वेळ नाही. ऑलरेडी 51 जागा आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या फायनल झालेल्या, त्यांच्या पण जवळपास फायनल झाले, आमच्या पण जवळपास फायनल झालेल्या आहेत. आज माझे लहान बंधू गौतम मधुकर कसबे प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सोलापूर शहर उत्तरचे आमदार आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत. आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक असे कामं केले आहेत की आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोक सांगतील. तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, प्रभाकर महाराज सम्राट चौक असेल, हनुमान नगर असेल, मड्डी भवानी पेठ वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, हिप्परगा असेल, कुपले वस्ती असेल, ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत. जसा आम्ही मातोश्री रमाई आंबेडकर हाऊस योजना प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवली आहे, अशीच योजना आमच्या माता रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, कुपले वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, मड्डीचा भाग असेल, अशा ठिकाणी जसा विकास ह्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी धारावी सारखी समस्या महाराष्ट्रामध्ये, धारावीमध्ये जशी झोपडपट्टीचा विकास झालेला आहे तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि तो विकास करण्यासाठी आम्हाला पुरेपुरी ताकद आदरणीय सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे. कारण गेले अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदेशावर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत आणि ह्या प्रभाग क्रमांक 1चा ज्या माझ्या माता भगिनी असतील ह्यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले डेडली लाईन असेल, गटार असेल, लाईटचे दिवाबत्तीचा विषय असेल, रमाई हाऊसचा विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावू. कारण माझे अनेक उद्योजकाचे संबंध आहेत, अधिकाऱ्याचे संबंध आहेत, त्या माध्यमातून त्या आमच्या भागातील उद्योगधंदा व ज्या ठिकाणी आमच्या ओळखीच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला हाताला रोजगार जाईल त्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही रोजगार देऊ हेच या ठिकाणी सांगून प्रभाग क्रमांकचे निश्चित उमेदवार आदरणीय माझे गौतम कसबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरले आहेत आणि खरोखरच ते निश्चित उमेदवार झालेले आहेत. मी खरोखरच मालकांचा व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तळवकर असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत.